पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना केंद्राने Z+ सुरक्षा दिली असून आता खुद्द शरद पवारांनी या सुरक्षेवर शंका उपस्थित केली आहे। बोलले, मला कोणतीही माहिती नाही। माझ्याकडे गृह विभागाचे अधिकारी आले आणि त्यांनी सांगितले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्याला Z+ सुरक्षा दिली आहे। मात्र मी अधिक माहिती घेऊन की मला ही सुरक्षा का दिली, निवडणुका जवळ आल्या आहेत त्यामुळे त्यांना ऑथेंटिक माहिती मिळावी म्हणून तर मला सुरक्षा दिली नसावी अशी शंका उपस्थित करून मी याबाबत माहिती घेतो असे शरद पवार म्हणाले। ते नवी मुंबईत आयोजित संभाजी ब्रिगेड मेळाव्यात बोलत होते। आदरणीय प्रवीणदादा गायकवाड हे या मातीतल्या तरुणांना छत्रपती शिवाजी महाराज की एक विजय मिळवला आणि स्वातंत्र्यानंतरचे विद्यमान छत्रपती हे संसदेमध्ये जाऊन पोहोचले। याचा खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राचा नव्हे तर संपूर्ण भारताच्या मातीला अभिमान आहे आणि म्हणून आदरणीय या ठिकाणी श्रीमंत छत्रपती शाहूजी महाराज यांचा जरा मागे ना साहेब, Z+ सुरक्षा विषयी तुम्हाला देण्यात येणार आहे, याकडे तुम्ही कुठल्या नजरेतून बघता, काय वाटतं तुम्हाला? मला काही माहिती नाही। काल माझ्याकडे सेंट्रल झोनचे एक गृह खात्याचे अधिकारी आहे आणि त्यांनी सांगितलं की देशामध्ये 3 लोकांच्या संबंधीचा निर्णय केंद्राने घेत सुद्धा घेतला, त्याच्यात तुम्ही आहात। नंतर 3 मध्ये आणखी 2 कोण आहेत, त्याचे नाव सांगितलं भागवत। भागवत हे RSSचे प्रमुख आहेत, त्यांचं एक नाव सांगितलं आणि देशाचे गृहमंत्री, ते गृहमंत्री आणि भागवत त्यांचं तिसरं नाव माझं। हे कशासाठी हे मला माहिती नाही। कदाचित निवडणूक आहे, निवडणुकीला मी सगळीकडे केलं त्यामुळे ऑथेंटिक माहिती मिळायची व्यवस्था असते, नक्की काय मला माहिती नाही। होम मिनिस्ट्रीमध्ये जे कोणी जबाबदारी त्यांच्याशी संवाद साधणार आहे, माहिती घेणार आहे, नंतर त्याचा पुढे काय करायचं ठरवणार।